चोरांची पण भरपूर आता चोरी वाढली आहे. अशी लाईट गेली आहे आणि इतकी फाटते आपली. विषय काय होईल की ते तुम्हाला वाटेल की त्या दिवशीचीच व्हिडिओ आहे, पण तसं काय नाही. केस कापलेत बघू शकता तुम्ही, आणि त्या दिवशी केस वाढलेली होती. तर शर्ट बदलतो आणि नंतर मी व्हिडिओ काढूया आपण. हां, तर आलो आता शर्ट बदलून, आणि आता आपल्याला रात्रभर ह्या गाडीमध्ये कॅम्पिंग करायचे कमीत कमी 10 तास. तर आपण रात्री 10 वाजता गाडीत कॅम्पिंग करणार आहे. तर हे बघा, गाडी पूर्ण मळली आहे आणि ह्याच्यामुळं पूर्ण गंज पकडतो गाडीला. हे हे दिसते का, हे चिचच्या पालामुळे, हे चिचचं झाड कापतो. कारण हे चिचच्या झाडामुळे पूर्ण पत्रा गंजला आहे, वरचा कागद टाकायला लागला आहे वर. तर अशी ही गाडी पूर्ण गंजती सगळं. हे बघ इथं गंज पकडला आहे अशी. तर कॅम्पिंग कसं करायचं, पहिला तर उघडतो दरवाजा. आता इथं आपल्याला झोपायचं आहे रात्रीचं. इकडे ह्या साईडला लावायचं कुठेतरी कॅमेरा. हे हे दिसते का, ह्याची क्लिप काढायची आणि इकडे कुठेतरी लावायची. म्हणजे पूर्ण रात्रीच्या ह्या सीटा खाली करायच्यात आणि पूर्ण ह्याच्यात कॅम्पिंग असणार आहे रात्रीची. तर आपण कमीत कमी 10 तास ह्या गाडीमध्ये थांबणार आहे आणि तीच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूया आपण आता रात्री. तर आता पाऊस पडतोय आणि बरोबर 9:15 झाल्यात आणि आता व्लॉग आपण चालू करणार आहे. तर इथं बघू शकता वाजलेत बघा किती, 1 मिनटं. हे बघा वाजलेत 9:13. तारीख पण बघा, जून 29. तर आज वड पौर्णिमा. तर आजच आपण कॅम्पिंग करणार आहे गाडीमध्ये. तर ही आपली गाडी, हे बघा ही आपली गाडी. पाऊस तर आहे चालू, तर ह्याच्यातच आपल्याला कॅम्पिंग करायचं. तर आता कॅम्पिंग करायचं म्हटल्यावर आपल्याला मच्छर तर निवार पडणार आहे तिथं. त्यासाठी आपण मागवली आहे हे ओडोमोस. म्हणजे आपण घेऊन आलो कोरेगावातनं ओडोमोस. आणि तर जाऊया आता कॅम्पिंगला, कारण राहिल्यात किती वेळ माहिती आहे का. हे बघा 9:30, म्हणजे 9:40 होता आल्यात. तर 10 वाजायला आलं. तर 10च्या आत आपल्याला गाडीच्या आत बसायचं आहे. टॉयलेट बाथरूमला आपण येऊ शकतो बाहेर, पण रातभर ते सकाळी 8 वाजेपर्यंत गाडीतच थांबायचं आपण. 10 तास पूर्ण करायचं, 10 म्हणजे 9 वाजेपर्यंत. तर चला तर जाऊ गाडी. तर आपण घेतला ट्रायपॉडची पण गरज लागणार आहे आपल्याला. तर तिथली डिकी आहे ना आपण व्यवस्थित करूया, कारण अजून मी सीट वगैरे काय लक्षच दिलं नाही. बॅट बॉल खेळत बसलो तिकडं. तर सीट वगैरे व्यवस्थित करू. आता विषय असा झाला आहे, चप्पल काढतो पहिले तर खाली. आपल्या गाडीचं झालं लॉक खराब हे, तर हे डिकीतनंच उघडायला लागतं असं. पहिलं वरचं उघडायला पाहिजे. एअर पकड, आता उघडली बरोबर. तर ही काय करू, ही सीट पाडूया, हिथनं हे काढायचं. डिकी बसली परत. चला परत उघडा आता डिकी. यायला अवघडच काय. नॉर्मल अशी ठेवतो, ही सीट घेतो मागं इथं, म्हणजे त्या सीटवर झोपू शकतो आणि पुढं फोल्ड करू शकतो आपण. तर चला तर करूया लवकरात लवकर. आता काय करतो, हा स्पीकर घेतो जरा इथं बरोबर, पुढचे हे खोलतो व्यवस्थित. ही सीट अशी फोल्ड आली. तर ही झाली मोठी सीट आता. तर आता आपण मधला दरवाजाला उघडायला लागतो डिकी लावताना. तर डिकी घेऊया लावून, महत्वाची लागायचं हाताला. तर आता काय करूया माहिती आहे का मित्रांनो, हा खटका घेऊया वर, सीट घेऊया अशी पाडून. पलीकडे पण तसंच करायचं आहे सेम आपल्याला. मला वाटतं ह्याच्यावर झोपू शकतो आपण. ही बघा सीट केवढी मोठी, ह्यात मी आरामशीर एकटा झोपू शकतो इथं ह्या सीटवर. तर ती पण पाडूया, म्हणजे ही पूर्ण गाडी आपली व्यवस्थित झोपण्याच्या लायकीची होईल. कारण गाडीच भरपूर मोठी आहे आपली, विषयच नाही. पलीकडचं एक उघडू.
आता व्यवस्थित अशी शीट पाडून घेतल्या. इथं आपण झोपू शकतो आणि पुढं आपण ट्रायपॉड लावू शकतो. इथं ट्रायपॉडच बोलते, इथं अडकवायला आहे आपल्याला गाडीत. 2 ब्लँकेट घेतलेत. ही चादर वर हातरूया. हे ब्लँकेट त्या कपची आहे ना त्यात टाकायचं. हे 2 ब्लँकेट आणि ही वाकाळ घेऊया वरनं आणि 2 उशा. हा आपला एक मोबाईल घेऊ, बस झालं. हां, तर आता काय करूया, इथं आपण टाकूया ब्लँकेट. हे असे ब्लँकेट टाकले की मला असं वाटतं की व्यवस्थित होऊ शकतं आपल्याला झोपायचं. ते खाली जातात ब्लँकेट, त्याच्यात काही ना काही तर करू. आता ह्याच्यात उशी, अजून एक उशा जरी टाकले तरी चालते असं. आणि हे हातरून घेऊ त्याच्यावरनं व्यवस्थित, कारण मी जर हे ब्लँकेट वापरत नाही, कारण ह्या ब्लँकेटचा धुळा लय असतो. ह्या गाडीत दिसेलच, थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, दिसते का नाही काय माहीत, दिसते का? धुळा भरपूर असतो. ह्या ब्लँकेट हे मायक्रो फॅब्रिकचे, हे शक्यतो वापरायचं नाहीत ब्लँकेट, कारण ह्याच्यात भरपूर म्हणजे लय जास्त प्रमाणात धुरळा येऊन बसतो. तर हे वापरू नका. मी खिडक्या खाली ठेवणार आहे. सगळी सेफ्टी वगैरे पाहिजे आपल्याला, कारण ऑक्सिजन आतमध्ये पाहिजे. तर भरपूर अशा अर्ध्यापर्यंत मी खिडक्या सगळ्या खाली करणार आहे. तर हे घेतो टाकून मित्रांनो, कारण आपल्याला झोपायचं इथं. तर मागं मी असं केले, दिसतच असेल तुम्हाला. हे बघा, ह्याच्या खाली आपलं ब्लँकेट आणि वरनं हे चादर, शीटा वगैरे फोल्ड केल्यात आणि मागच्या शीटवरनं डायरेक्ट पाय पुढं पसरवायचं. बघू चला. तर बाहेरचं काय शूट असेल ते आपला ट्रायपॉड करणार. आणि गाडी बघू शकता. तर व्यवस्थित आपलं कॅम्पिंग व्हायला पाहिजे रात्रीची. तर काय काय सामान आणले ते दाखवतो तुम्हाला. पहिलं तर मोबाईल आणला आपला, आणि पाण्याची बॉटल, 2 उशा वाकाळ आणि थोड्याशा शेंगा खायला. एवढं महत्त्वाचं आहे. पहिलं महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही जर असं कॅम्पिंग करत असाल तर पहिल्या काचा खाली घ्या थोड्या. मी म्हणत नाही जास्त, पण थोड्या तरी काचा खाली पाहिजेत आपल्या. लगेच चालू होतं. हे बघा, एवढ्या तरी खाली घ्यायच्या. हां, ओके. तिथले आपण घेतलेत खाली एवढ्या काचा. बाकी 2 काय होत नाहीत, पण 2 तरी खाली आहेत काचा. ते झाल्यानंतर तर आता फक्त 2 मिनटंच राहिल्यात आणि आपण चाललो आता गाडीकडं. तर आलो आहे आपण गाडीकडं आता. तर आता आपण झोपणार आहे आणि ओडोमोस लावून घेतलं आहे व्यवस्थित, कारण मच्छर आता नुसतं थोडंसं काय म्हणजे आतमध्ये आलो आहे, थोडा वेळ झाला आहे, एक अर्धा पण नाही, 15-1 मिनटं. तर मच्छर लागलेत चावायला. तर आपण घेऊया लगेच ओडोमोस लावून, मग काय मच्छर चावणार नाही. जसं आपण गाडीत आलोय ना, तसं आपल्या काचवर आहे ना मॉइश्चर पडायला लागले. दिसेलच तुम्हाला. हे बघा, प्रत्येक काचवर आपल्या मॉइश्चर म्हणजे दव साठायला लागल्यात, कारण मी काच खाली ठेवली आणि बंद ह्याच्यात पूर्ण दव हे होतं बघ. तर कॅम्पिंग सुरू झाली आहे. कारण आता वेळ किती वाजले ते सांगतो मी तुम्हाला. टाईम झाला आहे 10:09. तर आत्ता वाजल्या तर 10:30 करेक्ट. तर हे बघू शकता तुम्ही, आत्ता वाजलेत करेक्ट 10:30. आणि आता आपण गाडीमध्येच आहे, अजून बराच उशीर बसणार आहे. तर थोड्याशा गप्पा पण होणार आहेत गाडीमध्ये आपल्या. तर झोपायची तयारी चालू आहे आत्ता. तर हे 2 कावळं आहेत ना, दरवेळेला म्हणजे रात्रीच इथंच असते बसायला. 2 कावळं कशावरनं मी म्हणते सांगतो तुम्हाला. इथं ह्या झाडावरती हाकतात बघा, दररोज. त्यासाठी मी इथं गाडी न लावता तिकडे लावतो गाडी. अंतर बाहेर फिरल्यानंतर जागा जरा आता गाडीच्या आत. तर पहिली तर विषय असा आहे की आपण इथं लावला आहे आपला ट्रायपॉड, आणि तिथं आपली एक व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी लावलं आहे. तर झोपायची आता तयारी, आता झोप यायला लागली आहे आणि आता आपण झोपूया. आणि थोडेसे गोष्ट म्हणजे गप्पा गोष्टी होणारच. तर करूया झोपेची तयारी. तर ह्या आणल्यात वाकळा, इथली खिडकी खाली ठेवली आणि माईक पण आपला चालू आहे.
तर आपण करूया झोपायची तयारी. हे बघा इथं जरा खाली गेले, कुठं गेलं आपलं वाकडाचं तोंड. पायाकडची यायची तोंडाकडं, तोंडाची जायची पायाकडं. हां, तर वाकड आपण घेतली आहे महत्त्वाची. दुसरा फोन एक आणला आहे आपण सेफ्टीसाठी. ट्रायपॉड तिथं लावलेला आहे. विषय असा होतो की बरेच जण कॅमेरा पुढे यायला लाजतात, तर लाजायचं काही कारण नाही. हा विषय एकदाच आहे, जगून घ्या आणि त्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवा, की जेणेकरून आपल्या आठवणी कुठनं मिटू शकत नाही. एक वेळेस तुमचं घरातला अल्बम घरातली माणसं फेकून देतील, पण ह्या जे व्हिडिओ रेकॉर्ड होतात ना, ते कोणीही डिलीट करू शकत नाही तुमच्याशिवाय. तर महत्त्वाची एक आठवण म्हणून ती राहील. तर आपण झोपूया. बरंच आहे, म्हणजे अशी जागा भरपूर आहे. ह्या साईडला मी असं झोपू शकतो, इकडं असं थोडंसं अवघडल्यासारखं होईल, नाही असं नाही, पण ॲडजस्ट तर करायच लागणार. कारण आपण कॅम्पिंग मला पहिल्यापासूनच आवडते. मी भरपूर चॅनल माझं उडल्यात यूट्यूबचं. 7 चॅनल माझं उडल्यात यूट्यूबचं. 7 चॅनल उडल्यानंतर हा एक माझा शेवटचा चॅनल आहे. तर हा मी कसा तरी सेफ ठेवला आहे. अजून एक माझा आठवड्यापूर्वी एक चॅनल उडलेला यूट्यूबवरचा, तर ते पण मी रिटर्न आणला आहे परत अपील करून. त्यानंतर 7 चॅनल ते काय आणू शकलो नाही मी, कारण त्याच्यावर आपली थोडीशी चुकी होती. त्यानंतर ह्याच्यावर आपण काय चुकी करणार नाही हे. कारण विषय असा आहे की हे कॅम्पिंगचा सेटअप उभा करायला लय मेहनत आहे आणि हे सोपं नाही. तुम्ही तिथं बसून तुम्हाला असं वाटत असेल काय 2 वाकळा हातारल्या गाडीत झोपलो, तर तसं नाही. हे एक चॅलेंज आहे आणि एक चॅलेंज आपण ॲडव्हेंचर टाईप आहे. तर ते ॲडव्हेंचर आपण पूर्ण करायलाच पाहिजे. आपल्या लाईफमध्ये आले तर नुसतं काय येणं आणि जाणं नाही पाहिजे, तर काहीतरी ॲडव्हेंचर पण पाहिजे. त्या आठवणी कायम आपल्या मोबाईलमध्ये कैद राहणार आहेत. भरपूर अँगलनं आपल्याला व्हिडिओ घ्यायच्यात. आता वाजलेत किती माहिती का, 11:48. 11:48 आत्ता वाजल्यात. तर पुढं आपण कंटिन्यू करूया व्लॉग. तर आत्ता झाला आहे पाऊस चालू थोडासा, आणि ओडोमोस लावल्यामुळं मच्छर काय चावनात, तरी मी घेऊन आलो येताना. तर 12 वाजायल्यात, 12:30. ठेवणारे ठेवतातच नावं, आणि नाव ठेवून काय उपयोग नाही. तर आयुष्यात आलाय काहीतरी करा. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कामं करताय किंवा बिझनेसमध्ये कुठल्या ग्रो करताय, तसंच आम्ही हा यूट्यूब चॅनलमध्ये ग्रो करतोय. त्या पद्धतीत टप्प्याटप्प्यानं पुढं चाललो आहे. कारण माझं 7 चॅनल उडाल्यात, त्याच्यामुळं मी एकदा ना एकदा तरी म्हणजे मला ग्रो व्हायचं आहे यूट्यूब चॅनलवर, म्हणजे मोठं व्हायचं आहे आपल्याला. बाकी विषय काय नाही, कारण लई स्ट्रगल असतो यूट्यूबवाल्यांचा मला माहिती आहे. तर तुम्ही पण लाईक शेअर फॉलो नक्की करा. हा जो माउंट दिसतोय हा इथं मला चिटकवायला लागतोय ह्या काचवर. दुसरी गोष्ट इकडे एक दुसरा अँगल, असं प्रत्येक अँगलवरनं मला ती व्हिडिओ बनवायला लागते. आणि सगळ्या अँगलवरनं म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे की पूर्ण गाडीचा व्ह्यू आतमधला आणि राहायच्या गोष्टी. तर आता मी ह्याला आपला कॅमेरा लावणार आहे काय. तर मित्रांनो आता आपण काय करूया, झोपूया, कारण भरपूर वेळ झाला आहे आणि सकाळ उठून आपल्याला नवीन ॲडव्हेंचरवर जायचं आहे, नवीन ब्लॉग बनवायचा आहे आणि नवनवीन व्हिडिओ तर येणारच आहेत आपल्या. पाणी पितो पहिलं. बाहेर पूर्ण सुमसामच झाल्यात, सगळे झोपल्यात आणि नॉर्मल पाऊस चालू आहे बाहेर. मजा येते एक प्रकारे, भारी वाटते की आपण काहीतरी करतोय वेगळं. वेगळं म्हणजे बरेच जणांनी केले, फक्त इथंच मला असं वाटतं की मी वेगळं करतोय. महत्त्वाचं बोलायचं होतं, एक विषय राहिला. तर आपण जाणार होतो कॅम्पिंगला. कुठं, तर आपल्याला जायचं होतं धूम डॅमला. तर आजच जाणार होतो मी, आज गाडीत बसलो ना पौर्णिमेच्या दिवशी, तर जाणार होतो. तर काही मित्र म्हणलेत की पौर्णिमेच्या वेळेला जाऊ नको बाहेर कुठं, तर डॅम साईडला. तर त्या मित्रामुळं आपलं कॅन्सल झालं डॅमचं कॅम्पिंग. तर ते म्हणलं नको, तर आम्ही तिघं चौघं कॅन्सल झालो. हीच गाडी घेऊन जाणार होतो आणि डॅमला, ते पण टेंटमध्ये.
तर ते काही गोष्टीमुळे कॅन्सल झालं. तर परत आपण लवकरच बाहेर जाणार आहे कॅम्पिंगला. आणि हे तर आत्ता आपण व्लॉग बनवतोय गाडीमधला, कॅम्पिंगचा एक अनुभव घेतोय घरच्या घरी, कारण घर जवळ आहे आणि गाडी आपण आपली घराच्या बाहेरच आहे उभी, कॉलेजमध्येच पूर्ण नाईट आऊट 10 तास. चॅलेंज व्हिडिओ तर चॅलेंज पूर्ण करायला पाहिजे आपण, बरोबर ना. पूर्णपणे बाहेर लाईट नाही आणि चोरांची पण भरपूर आता चोरी वाढली आहे. कारण विषय असा आहे की मी आता बातमी बघितली की आसगावमध्ये, वरच्या आसगावमध्ये पण चोरी झाली आहे. तर लाईट गेली आहे. मी झोपलेलो इकडंच तोंड करून, तेवढ्यात लाईट गेली. तर आता 1 वाजा आला आहे आणि गावची लाईट गेली आहे आणि इतकी फाटते आपली इथं, गाडीत एकटाच आहे मी आणि लाईट नाही. तर लय अवघड आहे एकटं कॅम्पिंग करणं. हे बघू शकता कुठंच लाईट नाही, पूर्ण अंधार आहे. तुम्हाला दाखवतो बघा, कुठंच नाही, इकडं पण नाही. तर लय बेकार वाटते. मी एकटाच आहे गाडीत, तर बघूया, लय भीती वाटते. घराच्या बाहेर आहे आणि आपल्याला इतकी आत्ता इथं भीती वाटते, मग आपण कॅम्पिंगला गेल्यानंतर आपल्याला किती भीती वाटेल. म्हणजे विचार करा की आपण पहिले तर ट्रेनिंग घेऊ, म्हणजे पहिले तर ट्रायल घेऊ आणि नंतर आपण कॅम्पिंगच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू. कारण एकटं कॅम्पिंग करणं लय वेगळं आहे आणि मित्रांमध्ये कॅम्पिंग करणं बरंच फरक आहे. तर इथं आता कोण नाही रात्रीचं आणि गाडीत मी एकटाच आहे. कमीत कमी बराच वेळ झाला, 2 वाजायला आलेत आता. तर मित्रांनो आता मी झोपतो, कारण उठायचे लवकर, दुसरीकडे पण जायचे. तर मी झोपतो आता, मोबाईल ठेवतो शीट खाली, कारण ही खिडकी उघडी असणार आहे आपली, त्यासाठी. मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळ झाली ती आणि महत्वाचं आपण चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. आणि सकाळ आत्ता 8 वाजले, तर तुम्हाला दाखवतो 8 वाजून 13 मिनिटं. तर आपलं पूर्ण चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण जाऊया घरी. तर हे सगळं काढू गाडीतनं आता आणि लवकरच हा व्लॉग येईल. लाईक शेअर फॉलो नक्की करा, लय मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. तर माझा आवाज येत असेल का नाही काय माहीत नाही मला एवढं, कारण सकाळचं झोपेतनं उठलोय. तर धन्यवाद. परत भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. लाईक शेअर फॉलो नक्की करा. आता हे सामान घेऊ काढून सगळं, आपलं ट्रायपॉड, हे पाण्याची बॉटल, शेंग आणलेले मी तिथं काय खाल्लेच नाहीत. तर ब्लँकेट व्यवस्थित घेऊया करून, सगळं नीटनेटकं लावूया. पाणी एवढंच पिलं आपण रात्रीचं, थोडंच. ही वाकाळ एक ब्लँकेट, 2 ब्लँकेट आणलेलं, एक ब्लँकेट अजून ह्याच्या खाली आहे. हे बघा, 2 उशा, 2 ब्लँकेट. हे बघा, 2 उशा आणि 2 ब्लँकेट. पूर्ण झालंय आपला व्लॉग, पूर्ण झाला मित्रांनो फायनली. काल आहे ना लय भीती वाटली, कारण लाईट गेलेली आणि मी एकटाच गाडीत होतो. तर अंगावर घेऊन झोपलो निवांत. एक सकाळीच उठलो, कारण लय काही बोलू शकलो नाही तुमच्याशी. तर चला आता आंघोळ करूया आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर आता सकाळ झाली आणि मी सगळं ब्लँकेट वगैरे आत ठेवले. तर हे बघा, तर बंब पेटावला आपला घरचा. तर काचा पाला तर लय पडलाय, काचा घेतो वर आपल्या, पलीकडची पण घ्यायला लागेल. आता इथं काय झालं माहिती आहे का विषय, तुम्हाला सांगतो. हे जे गॅप आहे ना आणि सीट आहे खाली, त्यामुळं मी काल भरपूर आकाडलोय
आणि लय त्रास झाला झोपायला इथं. आता ह्याच्यात आपल्याला फक्त एकच मागवायचे. बरं झालं आपण इथं कॅम्पिंग केली, बाहेर गेलो असतो तर भरपूर त्रास झाला असता. तर इथं आपण ते एअरचं येतं पूर्ण, म्हणजे बलून टाईप बेड येतो, ते आपण मागवणार आहे आणि इथं लावणार आहे कॅम्पिंगला जायच्या अगोदर. तर हा पहिला एक्सपिरियन्स होता आपला गाडीतला कॅम्पिंगचा. तर परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद. आणि जरांडा बघून जावं तुम्ही जाताना. हे बघा, जरांडा एक नंबर असा दिसत होता. चला, धन्यवाद, बाय.